नमस्कार. ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरात काही भाजीला नसेल तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कुरडईची रेसिपी आहे ही. अगदी सगळ्यांनाच आवडेल ही रेसिपी. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी मी इथं 3 कुरडया घेतलेल्या आहे. या कुरडया आपण पाण्यामध्ये 10 मिनटं भिजत ठेवणार आहोत. ही कुरडई आपण थोडीशी मोडून घेणार आहोत. जास्त थंड करायची नाही आपल्याला. याच्याऐवजी जर तुमच्याकडे कुरडईचा भुगा असेल तर तोही चालेल. इथं कुरडई मी मोडून घेतलेली आहे. जास्तही आपल्याला खंड करायची नाही आहे. याच्यामध्ये आपण कुरडईचा भुगा बुडेल इतपत पाणी टाकून घेणार आहोत. एक 10 मिनिटासाठी आपण हा भुगा भिजू देणार आहोत. नंतर याला आपण चाळणीमध्ये निथळून घ्यायचं आहे. एक 10 मिनिटाच्या नंतर मी आपला कुरडईचा भुगा निथळून घेतलेला आहे चाळणीमध्ये. हा आपला भुगा निथळलेला भुगा आहे. छान असा भिजलेला आहे हा. हे बघा नरम झालेला आहे. आपण आता फोडणीसाठी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे लांब लांब चिरून. टोमॅटो घेतलेला आहे एक, त्याचं बी काढून घेतलेलं आहे. कढीपत्त्याचे फ्रेश पाने आहे. थोडासा लसूण आहे तोही चिरून घेतलेला आहे. आणि 1 शिमला मिरची ही चिरून घेतलेली आहे. चला तर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू. इथं गॅसवरती कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी छान तडतडली. यामध्येच आपण थोडेसे जिरे सुद्धा टाकून घेणार आहोत. जिरे मोहरी छान तडतडली आहे. याच्यामध्येच आपण लसूण टाकून घेणार आहोत. चिरून घेतलेला लसूण आपला छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला. लसूण 1 मिनिटभर आपण थोडंसं परतून घेणार आहोत. यामध्येच कढीपत्त्याची पाने टाकून घेणार आहोत. कढीपत्ताही छान तडतडला आहे. यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांदा आपण थोडासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे. कांदा आपला छान झालेला आहे. याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घेणार आहोत. शिमला मिरची आपण 1 मिनिटभर याच्यामध्ये तेलामध्ये शिजवून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज मला कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा. शिमला मिरची कांदा छान झालेला आहे. याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. छान घ्यायचं आहे टोमॅटो. एक मिनिटभर आपण टोमॅटो सुद्धा याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत. आपले टोमॅटो ही 1 मिनिटभर झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये पावडर मसाले टाकणार आहोत. त्यासाठी मी थोडीशी हळद घेतलेली आहे. थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर आहे अर्धा चमचा. तिखटाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. थोडासा गरम मसाला छान मिक्स करून घेणार आहोत. मसाले आपले तेलामध्ये छान मिक्स झालेले आहे. याच्यामध्ये आपण आपले कुरडईचा भुगा टाकून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करून घ्यायचे. झटपट होणारी रेसिपी आहे ही. घरात जर भाजीला काही नसेल तर ही आपल्या उन्हाळ्याच्या वाळवणीच्या पदार्थातला हा पदार्थ आहे साठवणीचा. अगदी
मुले सुद्धा हिला आवडीनं खातात. नूडल्स सारखेच दिसायला ही नूडल्स सारखेच दिसतात ते. चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ थोडंसं कमीच राहू द्यायचं, कारण आपल्या कुरडयाला सुद्धा मीठ असतं. त्यामुळे मिठाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनं करा. छान मिक्स करून घ्यायचं. सगळे शेव टाकून कोथिंबीर टाकून घेणार आहोत. छान हलवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपण आता हे थोडंसं मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. आपली भाजी शिजून तयार झालेली आहे कुरडईची. आपण हिला आता डिशमध्ये काढून घेणार आहोत. चला तर मी बनवलेल्या पद्धतीने झटपट होणारी ही कुरडईची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंडसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी ताईस किचन या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.